जे 18 वर्षांचे मेजर होत आहेत त्या मुलांच्या माझ्याकडे SIP सुरू आहेत आणि इतके सुंदर कंपाऊंडिंग होत आहेत. मी सांगते म्हणजे 31 वर्षाची मुलं, 35 वर्षाची मुलं आणि 1.5 आणि 2 कोटीचे पोर्टफोलिओ. रेमंडला फ्लॅट पूर्ण घर कोसळलं. आता ते एक माणसाची एक चुकी की आपली फॅमिली सिक्युअर करायला पाहिजे. कोणावर ही वेळ येणार आहे ना ही उद्या तू सांगू शकत नाही. ते ॲक्सिडेंटल असू शकतं, ते नैसर्गिक असू शकतं. तर त्यामुळे थोडंसं कव्हरेज आपल्याला स्वतःला केलं ना तर आपणही पीसफुल राहतो, कारण का आपली फॅमिली सिक्युअर आहे. हळू त्या SIPनी सुरुवात केली, मग ती वाढवली, मग जसं जसं त्याचं गोल जवळ यायला लागलं अजून SIP वाढवत गेली. आज लिटरली त्याला 2 वर्षांचं त्याचं शिक्षण आहे, इझिली कॅरी आउट होत आहे. म्हणजे नो एज्युकेशन लोन काही नाही, प्रॉपर प्लॅनिंगमुळे. 2-3 वर्ष अगोदर जरी रिअलाइज झालं तरी काहीच उपयोग नाही ना. कसे एवढे पैसे कुठून जमा करणार तुम्ही? मग लोन घ्या, मग ते आपण त्या ट्रॅपमध्ये अडकत जाऊ. एकदा तुम्ही 40शी उलटली की तुमची SIPची व्हॅल्यूज मी बघतीये 70, 80, 1 लाख आणि मग लोकांना सगळं EMI हे सगळं झेपून ना एवढ्या मोठ्या SIPs करणं मग कठीण जातं. आपल्याला एक फॉर्म्युला शिकवलेला होता शाळेत जे लोक ना सगळे विसरून गेलेले आहेत की फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू इंटू 1 + R⁻n. R सगळे महत्त्व देतात, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, असे क्रिप्टोज आणि आजकाल तर काय तू बघशील तेवढे नवीन प्रोडक्ट्स आहेत. बट कधी कधी लक्षातच येत नाही की हा N म्हणजे नंबर ऑफ इयर्स हा एवढा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की जेवढं तुम्ही डिले कराल ना आपली इन्व्हेस्टमेंट कॉर्पस बनण्याची कॅपॅसिटी असते ती कमी होत जाते. मी खूप कन्फ्यूज आहे. मला तुम्ही SIP बद्दल सांगितलं, बरोबर, इन्शुरन्सचं इम्पॉर्टन्स सांगितलं, बरोबर, रिटायरमेंटचं पण तुम्ही मला सांगितलं. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी कन्फ्यूज काय, तर मी काय स्टार्ट करू? टायमिंग द मार्केट पेक्षा टाइम इन द मार्केट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टची सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की आजचा पॉडकास्ट जो आहे तो फायनान्शियल प्लॅनिंगवर होणार आहे. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण बऱ्याच जणांना फायनान्शियल प्लॅनिंग करताना अडचणी येतात. लहान लहान गोष्टी पण खूप महत्त्वाच्या असतात जे न कळत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये प्रॉब्लेम होतो. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे प्रज्ञा ताम्हाणे. ते एक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहेत. 1700 पेक्षा जास्त क्लायंट्स त्यांनी आजपर्यंत मॅनेज केलेत आणि 350 कोटींचा पोर्टफोलिओ ते आता मॅनेज करत आहे, ज्यामध्ये 300हून जास्त तर NRI आहेत. म्हणजे भारतच नाही तर भारताच्या बाहेरही बरेच लोक आहेत जे त्यांच्यावर ट्रस्ट करून त्यांचे फायनान्स मॅनेज करत आहेत. तसंच आजचा पॉडकास्ट बघा एंड पर्यंत, तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती पडणार आहेत फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड. नमस्कार मॅम. नमस्कार. सर्वात आधी तुम्ही तुमच्या जर्नीबद्दल सांगा. ही स्टार्ट कधी झाली? आता कसं आहे माहिती आहे, माझं जे शिक्षण झालं आहे मी इंजिनिअरिंग केलं आहे कम्प्युटर्समध्ये आणि 10 वर्ष IT मध्ये होते. म्हणजे मी कॅनडाला मायक्रोसॉफ्टमध्ये वगैरे जॉब केलेला आहे आणि त्याच्यानंतर माझी म्हणजे सेकंड बेबी झाल्यावर मी ट्रान्झिशन घेतलं आहे. आता सुरुवातीला ना फायनान्स ही माझ्यासाठी पण एक नवीन फील्ड होती, पण एवढं कळत होतं इंडियात जेव्हा परत आले की लोकांना म्हणजे विचारलं तर EPF, PPF, NPS म्हणजे असे म्हणजे इट इज मोर ऑफ अ डेट इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे LIC घ्या हेच जास्त रेकमेंड व्हायचे. पण मला कळत होतं की 2 मुलं नंतर एवढे शिक्षणाची किंमत वाढते, इन्फ्लेशन वाढतं आहे आणि कॅनडा US ना जास्त म्युच्युअल फंडाला खूप जास्त भाव मिळते आणि पेनिट्रेशन पण खूप जास्त आहे. मग तिथे कळलं की आपल्याला पण ह्याच्याप्रमाणे आपल्याला पण अपग्रेड म्हणजे तुम्हाला चेंज केलं पाहिजे. मग तिथे मी पुढचे एक्झामिनेशन्स, तिकडचं वाचन असं करून AMFIची एक्झाम, IRDAची एक्झाम आणि मग नंतर 2014ला सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर ही डिग्री मी अचीव्ह केली. मग तोपर्यंत मला 300-350 क्लायंट्स होते. इनिशियल जर्नी वॉज अ लिटल डिफिकल्ट, कारण का तुमचं त्या फील्डमध्ये आणि पैसे आहेत तिथे, तर त्यामुळे पण मग नंतर कसं झालं, आता तू म्हणशील तर 1700 क्लायंट्स वी आर मॅनेजिंग. कुठल्या कंट्रीमधनं तू सांगू नकोस, जो 300 NRI पोर्टफोलिओज आहेत. परत आता 350 कोटीचा EM मॅनेज होतोय. आणि इथे कसं आहे, जे क्लायंट्सचे जेव्हा गोल्स अचीव्ह होतात ना, म्हणजे आता तू जे स्वप्न बघितले असेल की माझं एक 3 BHKचं घर असलं पाहिजे किंवा मला मुलाला बाहेर शिक्षणाला पाठवायचं आहे, मला हनीमूनला मॉरिशसलाच जायचं आहे, आणि ते जेव्हा मी अचीव्ह करते तर त्यांच्याबरोबर मी पण ते जग जिंकते. तर इतकं सुंदर ती फिलिंग असते. आणि आत्तापर्यंत 350 कोटीपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत, मी आणि माझे क्लायंट्स, आणि खूप मोठा पल्ला आम्हाला गाठायचा आहे.
सो ही तर मला अजूनही वाटतं की माझी सुरुवातच आहे. बरोबर. आणि ह्याच्यात जवळजवळ 15 वर्ष मी दिलेली आहेत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण मेन टॉपिक्स काय कव्हर करणार आहोत? आता कसं आहे माहिती, मी बरेच म्हणजे माझे इन्स्टा रील्स किंवा माझं सोशल मीडिया प्रेझेन्स आहे, पण लोक ना की सामान्य लोकांसाठी तुम्ही काहीतरी सांगा. म्हणजे पैसेवाल्यांना तर सगळेच पैसेवाले बनवतात, बट जर का सामान्य माणसांनी कशी इन्व्हेस्टमेंट करावी हे जर का कोणी आम्हाला मदत केली तर आम्हाला पण ते पुढे. आणि आजकाल असे कॉल्स आम्हाला संगमनेर, धुळे, सांगली, सातारा इथून कॉल्स येत आहेत मुलांचे, आणि ते इन्व्हेस्टमेंट मॅडम आम्हाला गायडन्स द्यायला कोणी असं प्रॉपर नाही आहे, तर तुमचा रील आम्ही बघितला आणि मग त्याच्यातनं वी कनेक्ट टू द क्लायंट्स आणि सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे खूपच सुंदर. म्हणजे कधी कधी मलाही प्रश्न पडतो क्लायंट्सचा की एवढा विश्वास कसा ऑनलाईनवर टाकू शकतात, पण 1.5-2 लाखाची वगैरे SIP असेच सुरू करतायत मुलं, आणि दिस इज रिअली सरप्राइजिंग. ग्रेट. म्हणजे मेनली आजचा जो टॉपिक असणार आहे तो इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्स, रिटायरमेंट वगैरे आपण कव्हर. म्हणजे मी पूर्ण तुम्हाला फायनान्शियल जर्नीचं आपण, कारण का मी जशी मी सांगितलं की मी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे, तर आम्हाला सगळे ॲस्पेक्ट्स बघायला लागतात, इन्क्लुडिंग युअर फायनान्शियल प्लॅनिंग, तुमचा इन्शुरन्स, आणि त्याच्यात मग तुमची कंटिंजन्सीज वगैरे. म्हणजे एखादा क्लायंट आला तर त्याचा टॅक्स प्लॅनिंगपासून ते त्याचे इन्व्हेस्टमेंट्स असं सगळं वी ट्राय टू हेल्प देम विथ इट, सो दॅट त्याचे मिनिमम होतील टॅक्सेस, त्याला व्यवस्थित सेव्हिंग्स करता येईल, त्याला प्रॉपर बजेट करता येईल, आणि त्याला त्याची पुढची स्वप्न कंप्लीट करता येईल. सो त्याच्यात बराच क्लायंट्सला आमच्यामुळे फायदा होतो त्याचा. प्लॅनिंग जेव्हा येते, आपण जेव्हा पण फायनान्शियल प्लॅनिंग करतो, मला हे विचारायचं आहे, पैसे तर बरेच लोक एक चांगली रक्कम कमवतात, पण सेव्हिंग्समध्ये कुठे ना कुठे वर खाली होतं. बरोबर. जसं मध्ये काही घरामध्ये मेडिकल इश्यूज वगैरे झाले तर हे जे पण त्यांचे स्टॅट्स असतात ते हलतात. बरोबर. एक बेसिक प्लॅनिंग कशी करावी एकाने? मी एक सुंदर एक्झाम्पल हे सांगते. एखादा क्लायंट, आता समजा व्हाईट कॉलर जॉब आहे, 20 लाखाचं पॅकेज आहे. 20 लाखाचं पॅकेज म्हटल्यावर एकदम सुरळीत चाललं पाहिजे या पर्सनचं, कारण का एवढा चांगला घरात पगार येतोय. 1,65,00,000 अंदाजे घरात पगार येणार. टॅक्स जाणार आपला 30,000 ते 35,000, त्याच्याप्रमाणे 1,35,000 आपल्या उरणार. त्याच्यातनं हे चांगलं घर घेणार असे क्लायंट्स, म्हणजे 70-80 लाखाचं तरी लोन असणार, म्हणजे 50-60,000चा EMI आला. कार असणार, त्याचे 10-15 हजाराचा EMI. नंतर तुम्ही लाईफस्टाईल आणि तुमचं घर खर्च तर असणार, म्हणजे घरात आपले 20-25 हजार, लाईफस्टाईलवर आपले 10-15 हजार, असे करत ना आजकाल क्लायंटचे मी बघितले 5,000 ते 10,000 सुद्धा उरत नाहीत, आणि मग ती सेव्हिंग करणार कशी? मग तसे बरेचसे क्लायंट्स आमच्याकडे अप्रोच करतात की मॅडम आता काय करायचं, म्हणजे आम्ही कुठे चुकतो, एवढा पगार आहे आमच्याकडे आणि पैसे शेवट उरत नाहीत. तर मग तिथे मग बजेटिंग आलं, मग तिकडे कसं वाचवता येतील. आता त्याच्यात एक सुंदर एक्झाम्पल म्हणजे माझी एक क्लायंट आलेली, तिला 46,000चा पगार होता, आणि मी तिला विचारलं, अगदी मला म्हणजे मग तिला कळत होतं की आता ही माझ्याकडनं पैसे काढणार. मग आईबरोबर आलेली होती, आणि मग मी तिला सांगितलं की आपण असं काही करणार नाही आहोत, आपण फक्त तुला मदत करणार तुझे गोल्स अकम्प्लिशमेंटला. तर मग थोडीशी तयार झाली. मी म्हटलं तुझं पहिलं गोल काय आहे? तर मला ना फिरून यायचं आहे कुठेतरी. मग मी म्हटलं चल आपण त्याच्यासाठी तयारी करायला सुरू करूया. मग म्हणाली माझ्याकडे काय पैसेच उरत नाही मॅडम, मेरा तो खाली 46,000 का पगार आहे, उसमें पूर्ण खर्च होतात. मी म्हटलं बरं मग तुझा कसा खर्च होतो? मग आम्ही एक्झॅक्टली बघितलं, तर रोज ओला उबरने ट्रॅव्हल करणं, त्याच्यातच जवळजवळ 20,000चा खर्च, स्वतःवर 15-20 हजार तर करणार, असे करत तिचा महिन्याचा पगारच संपून जायचा. मी म्हटलं अभी क्या करते श्रेया, हम लोग है ना रोज ओला उबर से नहीं ट्रॅव्हल करते, थोडासा कम कर देते, आणि वी विल ट्राय की आपण जे 5 वेळा जायचो ते 3च वेळा जाऊ, 2दा आपण म्हणजे यू टेक अ पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑर ॲटलिस्ट शेअर ट्रान्सपोर्ट. मग तसे करून क्लायंटचे 5-7 हजार रुपये वाचायला लागले. आता त्याच्यातनं ना क्लायंट एक 40,000ची ट्रिप करून आली. त्याच्यानंतर तिला त्या इन्व्हेस्टमेंटचा अर्थ कळायला लागला. अरे मी असं, आणि आज त्या मुलीचे 6 लाख म्हणजे 672 हा कॉर्पस आहे. तर त्यामुळे आता ती म्हणते की मॅडम मला खूप इम्पॉर्टन्स, म्हणजे मला हे आधी कळलं असतं तर आज माझा कॉर्पस मोठा असता. सो मग असा फरक पडतो एखाद्या प्रॉपर फायनान्शियल प्लॅनरला कन्सल्ट केल्यामुळे. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे अगदी असं तुम्ही ओला उबरनी पण कुठे ट्रॅव्हल करताय ते पण तुम्ही कंट्रोलमध्ये आणलं तरी पण बरेच असे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे मी सांगेन तेवढे कमी आहेत. म्हणजे झोमॅटो, स्विगीचं एक्झाम्पल आहे. आता फक्त कसं आहे म्हणजे किती सांगू असं कमी, मी सांगतच जाईन आता. पण हे खरंच इतकं टफ असतं का? जसं तुम्ही म्हणालात की कॅनडा वगैरे मध्ये जेव्हा तुम्ही होतात त्यावेळी तिथे ह्याला इम्पॉर्टन्स दिला जातो, म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे. इंडियामध्ये आहे पण खूप कमी प्रमाणात आहे. तर
तुम्हाला काय वाटतं की इंडियामध्ये आता काय परिस्थिती चालू आहे ज्याच्यामुळे हे गणित जरा गडबडलं जातं? आता कसं होतं माहिती आहे, आपलं एकतर आपलं पगार चांगला आहे, इंडियात पॅकेजेस चांगले आहेत, पण होतं आहे कसं, लोक आहे ना अजूनही आपलं म्हणजे इन्व्हेस्टमेंट बघण्याचा दृष्टिकोन अजून चेंज नाही झालं आहे. म्हणजे लोक अजूनही RD FD हे PPF म्हणजे हे काही वाईट प्रोडक्ट्स नाही आहेत LICs वगैरे, बट ह्याच्यात त्यांना इन्फ्लेशन नाही बीट होतात. मग त्याच्यात तुम्हाला जर का पुढे आपले ॲस्पिरेशन्स आहेत, आपलं लाईफस्टाईल आहे, आपल्याला पुढे जायचं आहे लाईफमध्ये, तर आपल्याला असे इन्व्हेस्टमेंट्स एक्सप्लोर करायला लागतील जिथे आपल्याला इन्फ्लेशन बीटेड रिटर्न्स आले पाहिजेत. मग तिथे जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स अशा ह्याच्यात जेव्हा, तर मग तुला म्युच्युअल फंड्स, तुला स्टॉक्स, हे तुला पर्याय बघायला लागतात. आणि मग तिथे जर का नीट तुम्हाला कोणीतरी नीट ॲडवाईस करणारा फायनान्शियल प्लॅनर वगैरे असेल तर तुम्हाला त्याच्यातला खूप अभ्यास असण्याची गरज नसते. मग आम्हीच क्लायंटचे मॉनिटरिंग करून घेतो, आम्हीच क्लायंट्सना फंड्स सिलेक्शन सांगतो. मग तिथे थोडीशी जर्नी सोपी जाते. आणि त्यात सुद्धा कसं आहे माहिती आहे, आजकाल SIP ही कन्सेप्ट आलेली आहे, जी म्हणजे जुनीच आहे ही कन्सेप्ट, फक्त आता जास्त पॉप्युलर झालेली आहे. त्याच्यात तुला सुंदर छोट्या छोट्या अमाऊंट्सनी तुला इन्व्हेस्टमेंट सुरू करता येते. तुम्ही म्हणालात SIP म्हणजे हे नेमकं आहे काय? आता SIP म्हणजे ना, मी स्लीप इन पीस असं त्याला एक तुम्ही माझ्याकडनं एक त्याला उपमा दिलेली आहे. कारण का कसं आहे माहिती आहे, तुम्ही SIP म्हणजे तुम्हाला जी जमेल तशी अमाऊंट सेट करायची, ती तुमच्या अकाउंटमधनं, बँक अकाउंटमधनं त्या फंड्सला इन्व्हेस्ट होणार. आता ह्याच्यात होतं काय माहिती आहे, तुला एक डिसिप्लिन्ड वेमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करता येते. तुला जेवढ्या टेन्युअरसाठी म्हणजे तुझी जी काही स्वप्न पुढची असतील त्याच्यासाठी ते सुरुवात करता येते. वेळ दिल्यामुळे त्याच्यात कंपाऊंडिंग खेळतो, डिसिप्लिन असल्यामुळे कॉर्पस क्रिएट होतो, आणि इक्विटी हा फ्लेवर असल्यामुळे त्याच्यात रिटर्न्ससुद्धा जास्त येतात. आणि त्याच्यात इक्विटीला LTCGवर आपल्याला फक्त 12.5% टॅक्स आहे. मग त्याच्यात आपलं टॅक्सेशनसुद्धा लोअर होतं. म्हणजे तुला इन्फ्लेशन बीटेड रिटर्न्स, तुला कंपाऊंडिंग, असे तुला बरेचसे फॅक्टर्समुळे SIP इज गेटिंग व्हेरी पॉप्युलर नाव. छोट्याशा अमाऊंटनी जर आपल्याला SIP स्टार्ट करायचे तर करू शकतो का? आता इतके सुंदर प्रोव्हिजन्स केले आहेत की अगदी 1000 म्हणजे 100 आणि 500च्या पण SIP लोकांना करता येतात. आता तू म्हणशील 100 आणि 500 हे अगदीच आपल्याला काहीच त्याच्याने कॉर्पस बनणार नाही. मग आता साधं उदाहरण द्यायचं झालं ना, तर मी 2000चं देईन. 2000ची SIP आपण समजा सुरू करतोय, आणि कोणीतरी जसं मॉलमध्ये खर्च करतो तसं समजा करून ते विसरून गेले, आणि असे दर महिन्याला इन्व्हेस्ट करत राहिले, आणि समजा ती 20 वर्ष चालू ठेवली. 12% जरी रिटर्न आला ना तरी 20 लाख हा कॉर्पस होणार आहे. आता तू म्हणशील 20 लाखांनी काय होणार आहे, पण आपली SIP 2000ची 2000 नाही राहणार, ती 2000ची 5, 5चे 10. आणि असं मी ना क्लायंट्सच्या माझ्या पोर्टफोलिओजमध्ये बघतेय, ज्यांनी अगदी छोट्या अमाऊंट म्हणजे 2, 5, 10 हजारांनी इन्व्हेस्टमेंट सुरू केलेल्या त्या क्लायंटच्या आज लिटरली 5 CR 7 CR हा कॉर्पस आला आहे. लोक मला म्हणतात असे थोडी होऊ शकतात, 2 आणि 5 हजारांनी कसं होणार, बट त्या क्लायंटची SIP पण वाढलेली आहे, त्या क्लायंटचे बोनस आलेले आहेत, त्या क्लायंटचे LICच्या मॅच्युरिटी, FDच्या मॅच्युरिटीज त्यांनी इन्व्हेस्ट केल्यात, आणि त्यांनी ते 5-7 कोटी, आम्ही मार्गदर्शनाला आहोतच ना, विश्वास बसलेला असतो क्लायंटचा आमच्यावर. त्यामुळे 50,000 पण आले ना, क्लायंट आम्हाला कन्सल्ट करतात, आणि प्रॉपरली आपण आयोजन करून घेतो त्यांच्याकडनं. तुम्हाला काय वाटतं किती काळापर्यंत SIP मध्ये गुंतवणूक केलेली चांगली असेल? काळ आहे ना हा, म्हणजे लोक मला म्हणतात 3 वर्ष करायची आहे, 5 वर्ष करायची आहे. का 3 वर्ष करायची आहे, का 5 वर्ष करायची आहे? पहिलं तर हा प्रश्न ना क्लायंटने आपल्या स्वतःला विचारला पाहिजे. कारण का काहीतरी गोल तर असला पाहिजे. मला वेकेशनला जायचं आहे, मला माझ्या मुलाचं 10 वर्षांनी शिक्षण येत आहे, माझं 20 वर्षांनी रिटायरमेंट येत आहे, ह्याला गोल मिळाला, तुला पर्पज मिळालं, आणि मग त्याप्रमाणे जर का तू ते उद्देश ठेवून SIPचा टेन्युअर घेतला ना, मग जरी मध्ये मार्केट वोलटाईल झालं ना तरी तू पॅनिक नाही होणार. जर का आपण 3 वर्ष, अरे बापरे, मग 3 वर्षात म्हणजे 3 वर्षाला काही पर्पज नव्हता, बट अननेसेसरी मग पॅनिकनेस आणि मग ते कंपाऊंडिंग नाही खेळत. बट व्हेअरएज मी बघते क्लायंट्सला, आता जेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅन करतो, त्यांचे प्रॉपरली गोल्स अलाइन करतो, आम्हाला माहिती आहे की हे 12 वर्ष इन्व्हेस्टमेंट आहे, ही 10 वर्षांची आहे, ही 20 वर्षांची आहे, त्याप्रमाणे प्रॉपरली फंड सजेशन्स, कुठले फंड, इक्विटी, डेट कुठले घ्यायचे, ते सगळं क्लायंट्सला प्रॉपरली आपल्याला मार्गदर्शन करता येतं. त्यामुळे नेहमी SIPला पर्पज असलं पाहिजे. ओके, त्या पर्पजच्या हिशोबाने तुम्ही तुमचं टेन्युअरिटी डिसाईड करा. बरोबर. SIP हे फ्लेक्झिबल प्रोडक्ट आहे. आता कसं होतं, तुला समजा SIP तू चालू केली, आणि लोकांना काय भीती असते, माझा जॉबच गेला तर, किंवा म्हणजे मॅडम मला नाही झेपलं तर. कसं आहे, तुला काही अमाऊंटने SIP सुरू करता येते, ती कधीही वाढवता येते, ती कधीही कमी करता येते.
त्याच्यात तुला पॉज घेता येतो, स्टॉप करता येतं, मध्ये तुला ब्रेक घ्यायचे, परत सुरू करायचे, असे सगळ्या फ्लेक्झिबिलिटीज तुला या प्रोडक्टमध्ये असतात. म्हणजे आपण त्यामुळे थांबवू शकतो, तुला मध्येच लागले तर काढून घेता येतात. तर एवढ्या फ्लेक्झिबिलिटीमध्ये ना असं नाही मला वाटत की कुठलाही दुसरा प्रोडक्ट तुम्हाला अवेलेबल आहे. आणि परत मग तुला एक कंपाऊंडिंगचा फॅक्टर तो तर खूपच मोठा त्याच्यावर प्ले होतो. तर अशा केसमध्ये म्हणून आम्ही इनिशियल जेव्हा तुम्हाला एक कॉर्पस बनवायचं आहे ना तेव्हा मग मी तुम्हाला हा माध्यम सांगते. त्याच्यानंतर इंडियात बरेच प्रोडक्ट्स आहेत जे आम्ही मार्गदर्शन करतो, जसे लागतील तसे क्लायंटला, कोणाला बॉन्ड्समध्ये, कोणाला FDजमध्ये, कोणाला कॉर्पोरेट, तर सगळे प्रोडक्ट्स आपण क्लायंट्सला डिलिव्हर करतो. म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर क्लायंट माझ्याकडे आल्यावर फ्रॉम द हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्सपासून सगळे प्रोडक्ट्स प्रॉपरली क्लायंटच्या पोर्टफोलिओमध्ये दिले जातात. म्हणजे त्यालाच आपण फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतो. ज्यावेळी SIP स्टार्ट करायचे, जसं फॉर एक्झाम्पल मला करायचे, तर मार्केटमध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बरोबर. मी सगळ्यात पहिले तर मी कन्फ्यूज होणार. बरोबर. SIP स्टार्ट करायची तर ती कुठे, बरोबर, म्युच्युअल फंड्स, बॅलन्स्ड फंड की डेप्थ, तर हे तुम्ही काय रेकमेंड कराल? आता कसं आहे माहिती आहे, आपला अभ्यास तेवढा नसतो. आपण ज्यात जॉब करतोय की आपला ज्यात एक्सपिरियन्स आहे त्याच्यातलं आपल्याला जास्त कळतं. आता जसा तू प्रश्न विचारला, आता इथे एक्झॅक्टली सांगते. ह्याच्यात 3 कॅटेगरीज असतात. एक असतं इक्विटी, डेट आणि हायब्रिड. हायब्रिडला आपण बॅलन्स पण म्हणू शकतो. तुला कळतंय की तुला 6 महिन्यात वेकेशन येत आहे किंवा मला एखादा प्रीमियम भरायचा आहे, माझ्या मुलाच्या शिक्षणाचे पैसे भरायचे आहेत, म्हणजे हा शॉर्ट टर्म गोल झाला, वर्षाच्या आतला झाला. मग तिथे आपण डेट फंड्स घेणार, म्हणजे जिथे जास्त रिस्क नाही आहे आणि आपल्याला एक ठराविक टक्का मिळणार आहे इन्व्हेस्टमेंटवर. आता तुला समजा 3 वर्षांचा गोल आहे किंवा 4 वर्षांचा गोल आहे, जिथे मला घराचं डाऊन पेमेंटसाठी तयारी करायची आहे, मला एखादं कारसाठी तयारी करायची आहे, तर तिथे आपण खूप जास्त रिस्क पण घेऊ शकत नाही आणि आपल्याला टक्का पण बेटर पाहिजे. मग अशा वेळेस आपण हायब्रिड किंवा बॅलन्स फंड घेणार. आणि तू जेव्हा म्हणशील की मला एकदम लॉंग टर्म गोल आहे, माझं रिटायरमेंट आहे, माझ्या मुलासाठी मला 18 वर्ष काही लागणार नाही आहेत पैसे, मग तिथे आपण इक्विटीचा फ्लेवर घेणार. मग त्यात कुठले फंड्स घ्यायचे, कसं इन्व्हेस्टमेंट्स करायची, मग त्याच्यात गोल्ड सिल्वर ठेवायचं का, हे सगळं डिसिजन्स माझं असतं आणि त्याच्यानंतरचं मॉनिटरिंग पण माझं असतं. तर त्याच्यामुळे क्लायंट्सला रिटर्न्स एकदम डिसेंट येतात जेव्हा क्लायंट्स इन्व्हेस्टमेंट सुरू करतात, कारण का त्यांची रिस्क पूर्ण आमच्यावर येते. ही SIP स्टार्ट करण्यासाठी कोणती योग्य वेळ असेल, म्हणजे त्याच्यामध्ये पण, कारण आता 18 पासून जेव्हा कोण स्टार्ट करतंय जॉबसाठी, सेव्हिंग्स वगैरे होत आहेत, तेच पैसे SIP मध्ये तो तेव्हापासून स्टार्ट करू शकतो का, की काही अशी योग्य वेळ आहे त्यावेळीपासून ते स्टार्ट करू शकतात? आता तू आत्ता जसं म्हणालास की 18 पासून, मी तुला ना एवढे सुंदर एक्झाम्पल्स आहेत माझ्याच ऑफिसमध्ये, इंटर्न्स आहेत. आता त्यांना ना छोटे छोटे अमाऊंट्स, कोणाला प्रोजेक्ट्स येतात छोटे छोटे, तर तसे मी त्यांना पगार देते. आता त्या पगारातनं ना ते सेव्हिंग्स करून आत्ताच रिसेंटली त्यांनी आयफोन घेतला, म्हणजे त्याच्या पैशानी त्यांनी ते घेतलेलं आहे. किती आनंद बघ ना. सो जेव्हा आपण आपल्या पैशानी काहीतरी क्रिएट करतो ना, या मुलांना, आजकालच्या तरुण पिढीला त्याचा इम्पॉर्टन्स पण कळायला लागतो आणि त्याची ते करायला किती मेहनत घ्यावी लागली. आता हे आईवडिलांनी घेतलं असतं तर त्याचं महत्त्व नसतं कळलं. सो आजकाल मी म्हणजे आईवडिलांना पण सांगते की मुलांना छोट्या वयापासून मुद्दाहून त्यांच्या नावावर SIP सुरू करा, त्यांना त्याचं महत्त्व कळवा, त्यांना छोट्या छोट्या त्यांनी काही गोष्टी केल्या तर त्याला सांगा की हे तुमचे त्या रिझनसाठी आहे आणि ते आपण गुंतवणूक करूया. सो तू म्हणशील तर अगदी छोट्या मुलांपासून आता जे 18 वर्षांचे मेजर होत आहेत त्या मुलांच्या माझ्याकडे SIP सुरू आहेत आणि इतके सुंदर कंपाऊंडिंग होत आहेत. मी सांगते म्हणजे 31 वर्षाची मुलं, 35 वर्षाची मुलं आणि 1.5 आणि 2 कोटीचे पोर्टफोलिओ आहेत. ओके. म्हणजे आता जबाबदाऱ्या आहेत त्यांना, म्हणजे आई वडिलांना वगैरे पैसे पाठवायला लागतात. पण आजकाल कसं तुम्ही पण चांगले आपले स्किल्स डेव्हलप करतात, ॲक्टिव्ह इन्कम वाढवतात, तर त्याच्याने ह्या लोकांचे पगार पण चांगले असतात आणि मग त्याच्यातनं ते बरोबर आपला बॅलन्स करून इन्व्हेस्टमेंट करून मोठे कॉर्पस बनवतात. जेवढे लवकर सुरुवात करू किंवा आज सुरुवात केली तर त्या SIPला तुम्हाला जास्त म्हणजे तुम्हाला त्याचा जास्त उपभोग घेता येईल, कारण का कंपाऊंडिंग हे म्हणजे इथे कसं असतं माहिती आहे का, इंग्लिशमध्ये ती म्हण आहे, टायमिंग द मार्केटपेक्षा टाइम इन द मार्केट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर तसं ते परफेक्ट प्ले होतं. म्हणजे शेवटी किती वेळासाठी एक प्लेयर आहे गेम मध्ये इम्पॉर्टन्स. बरोबर. म्हणजे लोक टाइम करायला जातात, त्याला काही गरज नसते. तुला टाइम इन द मार्केट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. मगाशी तुम्ही ना एक टर्म यूज केला, फायनान्शियल प्लॅनिंग. बरोबर. हे नेमकं आहे काय? हे पण आता जसं SIP वगैरे तुम्ही म्हणत होता तसंच आहे की हे एक वेगळंच काहीतरी कॉन्सेप्ट आहे? तू आता घरातनं बाहेर पडतोयस, कारने चाललायस, तुला कसं जायचं माहिती नाही आहे, तू काय करशील, पहिलं म्हणजे आपला गुगल मॅप उघडशील, डेस्टिनेशन जे काय दिलंय ते टाकशील आणि एक्झॅक्टली तुला तुझी दिशा कळणार. सो फायनान्शियल प्लॅनिंग इज लाईक युअर गुगल मॅप इटसेल्फ.
म्हणजे आम्ही काय करतो, क्लायंटचे आधीचा डेटा घेतो, म्हणजे जे काही इन्व्हेस्टमेंट्स केल्यात, नंतर त्यांचे काही घर खर्च असतील म्हणजे बजेट घेतो, पैसे किती येत आहेत, पैसे किती खर्च होत आहेत, म्हणजे बजेटिंग झालं, कॅश फ्लो झाले, आणि त्यांची पुढची स्वप्न काय आहेत, म्हणजे कोणाची कार असू शकतं, कोणाचं घर असू शकतं, तर त्याच्याप्रमाणे एक्झॅक्टली आम्ही त्यांचे शॉर्टफॉल्स त्यांना सांगतो. आणि ते जे आपण बनवतो, ज्याला ते प्लॅन बनवतो त्याला फायनान्शियल प्लॅन असं म्हणतो. ते एकदा तुम्हाला कळलं ना, मग तुम्हाला कळणार की मग त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी येणार की तुमचा इमर्जन्सी कंटिंजन्सी फंड किती असला पाहिजे. तुला जरी आपण आता सगळ्या आपल्या स्वप्नांची आपण सगळी प्रॉपरली शॉर्टफॉल्स वगैरे जरी आपल्याला कळलं, पण आपला बेसच पक्का नाही आहे, तर मग आपल्याला तो जरी करायला गेलो आणि मध्ये काही गडबड झाली, जसं मेडिकलचे काही अर्जन्सी आली किंवा आपल्याला घरात कोणाची डेथ झाली आणि आपण स्वतःच आहोत, तर अशा वेळेस मग ना ते पूर्ण पिरामिड कोलॅप्स होतं. मग तिथे इन्शुरन्सचं महत्त्वाचं असं सगळं हे पॅकेज्ड म्हणजे एक फायनान्शियल प्लॅन. मग ते जेव्हा क्लायंटला कळतं ना, त्याला एक्झॅक्टली दिशा कळते की आपण कसं सुरुवात करायला पाहिजे, किती असलं पाहिजे. आणि खूप म्हणजे जे लोकांना मी बघितलं की रात्रीची एक शांत झोप नसायची, एकदा ते सगळे क्लॅरिटी आली ना, अरे मॅडम म्हणजे मी सुरळीत आहे ना माझं इन्व्हेस्टमेंट्स, मला काही काळजी करण्याची गरज नाही. मग तो जे एक हॅपीनेस असतो ना, तो वेगळाच आहे. मग ते एकदा ती जर का तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघितलं किंवा ते एकदा सगळं प्लॅनिंग करून बघितलं, तुम्हालाही तुमच्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल बरेच क्लॅरिफिकेशन्स किंवा क्लॅरिटी मिळते क्लायंटला. म्हणजे मी जर फायनान्शियल प्लॅनिंग करतोय तुमच्या गायडन्समधनं, तर मला म्हणजे बाकी सगळ्या गोष्टीकडे इतकी पण लक्ष द्यायची गरजच नाही. अपडेट्स येत राहणार तुमच्या इथून, आणि काय चाललंय मार्केटमध्ये ह्या अपडेट्स असणार. म्हणजे आता तुला थोडक्यात ना मी एक छोटंसं एक्झाम्पल सांगते, अगदी माझ्याच बाबतीतलं आहे. आता इथे आत्ता माझा मुलगा कॅनडाला मास्टर्स करायला गेला. आता तू म्हणशील म्हणजे कॅनडाला मास्टर्स US आजकाल हे इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह अफेअर, म्हणजे हे करोडच्या वरचे खर्च आहे. आता खरंच सांग, मी आत्ता करायला गेली असती तर मला एज्युकेशन लोन हे डेफिनेटली हा पर्याय घ्यायला लागला असा. हे प्लॅनिंग माझं तो 1 वर्षाचा असताना छोट्या SIPनी सुरुवात झालेली. म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं, आता हळू त्या SIPनी सुरुवात केली, मग ती वाढवली, मग जसं जसं त्याचं गोल जवळ यायला लागलं अजून SIP वाढवत गेली. आज लिटरली त्याला 2 वर्षांचं त्याचं शिक्षण आहे, इझिली कॅरी आउट होतं आहे, म्हणजे नो एज्युकेशन लोन, काही नाही, प्रॉपर प्लॅनिंगमुळे. मग हे जे असं होतं ना, हे तू नसतं केलं ना, तर तुला त्यावेळेस म्हणजे 2-3 वर्ष अगोदर जरी रिअलाईज झालं तरी काहीच उपयोग नाही ना. कसे एवढे पैसे कुठून जमा करणार तुम्ही, मग लोन घ्या, मग ते आपण त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो, ते बर्डन होऊन जातं. बरोबर आहे. सो मग त्या फायनान्शियल प्लॅन त्याच्यासाठी असलाच पाहिजे. हे बर्डन आपल्यावरती नसणार जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केली. बरोबर. पण मला हे पण विचारायचं की एमर्जन्सी फंड हे असणं गरजेचं आहे का? आता कसं आहे, सपोज आपण सगळं आपले पुढचे इन्व्हेस्टमेंट सुरू केल्या, मध्ये मेडिकल इमर्जन्सी आली, काय करणार क्लायंट? आणि काही बॅकअपच नाही आहे आपल्याकडे, आपली सगळी पुढची स्वप्न सगळी लाईंड अप आहेत, बट आता मेडिकलमध्ये खर्च आला, क्लायंट जे पुढचे इन्व्हेस्टमेंट्स केले ते काढून घेणार. मग ते नको हवं असेल तर आम्ही नेहमी क्लायंटला सांगतो की जे काही पैसे कमवत आहेत ते त्याचे ॲटलिस्ट, म्हणजे आता समजा पगार आपला काही सर्टन येत असेल तर त्याचे ॲटलिस्ट 3 मंथ्सचा एक्सपेन्स हा बाजूला ठेवावा, 6 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवावा. हे जेव्हा तुमच्याकडे बाजूला इमर्जन्सी किंवा कंटिंजन्सी फंड्स असतील ना, मग तुमचे जे लॉंग टर्म ज्या गोल्सला तुम्ही आपले इन्व्हेस्टमेंट सुरू केलं त्याला डिस्टर्ब नाही होत. मग त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचा प्ले होतो रोल, म्हणजे कंटिंजन्सीजचा. लोन मॅनेजमेंट हे एक्झॅक्टली कसं करायचं, आणि ह्यामध्ये पण गुड लोन असतं आणि एक बॅड लोन, तर ह्याच्यात फरक मला कसं कळणार? कारण ज्यावेळी मी लोन घेतोय, फॉर एक्झाम्पल मोबाईल लोन, बाईक लोन, जे पण मी घेत चाललोय, माझ्याकडे दिसतंय की माझ्याकडे एक अमाऊंट येते, मी लोन आहे अवेलेबिलिटी घेत चाललोय, पण मला हे समजणार कसं की गुड लोन वर्सेस बॅड लोन? आपल्याला काही बिल्ड करायचं आहे ना, तर लोन हे आलंच. तर त्यामुळे जेव्हा तू लोन घेऊन एखादा ॲसेट क्रिएट करतोय त्याला आपण म्हणणार गुड लोन. मी एक्झाम्पल्सनी तुला समजवेन. तर आता फॉर एक्झाम्पल तुला घर घ्यायचं आहे, तुला गाडी घ्यायची आहे. आता घर घेताना तू एक ॲसेट बिल्डअप करतोय, तुला डायरेक्टली 1.5 कोटी हे उभं करणं हे शक्य नाही, म्हणजे कठीण असतं. तर त्यापेक्षा मग आपण 25 लाख 30 लाख डाऊन पेमेंट केले, एक 1.2 CRचं लोन घेतलं, म्हणजे आपल्याला ते तेवढं अचीव करता येतं. तर त्याला आम्ही म्हणतो गुड लोन. आता तुझं सपोज तुला उगीचंच क्रेडिट कार्ड जास्त वापरतोय, आता ते बिल भरल्यामुळे पर्सनल लोन उचलतोय, तर त्याला आपण बॅड लोन म्हणणार. आता अगदीच मी तुला ह्याच्यात एक सुंदर एक्झाम्पल देईल. मला एक कॉल आलेला, त्या मुलीचा पगार होता 2.5 लाख
आता 2.5 लाख म्हणजे कसं एकदम सुरळीत असलं पाहिजे, म्हणजे काय कॉम्प्लेक्स असेल, म्हणजे मला तर असं वाटलं तर किती इन्व्हेस्टमेंट सुरू करेल ती. पण आता झालं कसं मी तुला सांगते. त्याच्यानंतर मला पुढे म्हणते की मॅडम मला 2.5 लाख पगार आहे पण मला 30 लाखाचं लोन आहे. मग आय वॉज लिटल सरप्राईज फॉर दॅट की का, म्हणजे 2.5 लाखाच्या मुलीला 30 लाखाचं का लोन असावं. तर ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करत होती. आता काय झालं, सुरुवातीला फायदा झाला, त्याच्यानंतर तिला त्याची सवय लागली, मग ते अजून पैसे असं करत मग आधी थोडासा लॉस झाला, मग ते लॉस कव्हरअप करायला पर्सनल लोन घेतलं, ते पर्सनल लोन नाही मग क्रेडिट, असं ना फुल ट्रॅपमध्ये अडकत गेली आणि त्याचा तो 30 लाखाचा तिचा जवळजवळ तिचा म्हणजे लिटरली लोन्स. आता त्याला बॅड लोन म्हणणार आपण. मी म्हटलं आता तू बाबा इन्व्हेस्टमेंट्स बाजूला ठेव, आधी ते लोन म्हणजे तू आधी जमिनीवर ये, जमिनीवर आल्यावर आपण तुझ्या इन्व्हेस्टमेंट सुरू करू. आता जे 18, 24, 36% तू व्याज देते ते पहिलं क्लिअर झालं पाहिजे. आपल्याला कुठलंही इन्स्ट्रुमेंट एवढं व्याज नाही देणार आहे. मग तिकडे आपल्याला पहिले असे लोन्स क्लिअर करायला लागतील आणि मग तुमच्या इन्व्हेस्टमेंट सुरू करायला लागतील. पण मात्र हेच तुझा होम लोनचा EMI आहे तर होम लोनच्या EMI बरोबर तो जाऊन द्यायचा. तो 8% असतो, 7.5-8% असतो. तो जाऊन देऊन आपले इन्व्हेस्टमेंट चालू ठेवायचे, कारण का इन्व्हेस्टमेंटवर तुला 12-14% मिळण्याचे पण चान्सेस असतात. तर त्यामुळे मग ते पॅरलल असावं. बरोबर, कारण एकेकांचे प्रश्न असे असतात की त्यांच्याकडे सॅलरी खूप चांगली आहे, म्हणजे एक डिसेंट अमाऊंटची सॅलरी आहे, त्यांचा होम लोन पण चालू आहे. बरोबर. तर लोक ट्राय करतात की होम लोन क्लोज करायला, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी. बरोबर. म्हणजे तिथे तुम्ही म्हणताय की हे चालू राहू दे. बरोबर. घरचा जो EMI जातो. कसं होतं माहिती आहे आता, म्हणजे ना खूप लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत असे की क्लायंटचा पगार चांगला असतो, क्लायंटने एखादी SIP सुरू केलेली असते, पण कुठेतरी असं वाटतं अरे बँकेला का व्याज द्यायचं. म्हणजे अगदी साधी मेंटॅलिटी आपली की उगीच फुकट जातोय माझा व्याज, त्यापेक्षा मी काय करतो मॅडम, लोन क्लिअर करून टाकतो आणि मग मला माझा मोठा EMI रिलीज होईल, मग मी ते सगळे इन्व्हेस्टमेंट्सला देईन. आता लक्षात ठेव, इथे ना कंपाऊंडिंगचा फॅक्टरच मिस आउट होतोय. म्हणजे ना आपल्याला एक फॉर्म्युला शिकवलेला होता शाळेत, जे लोक ना सगळे विसरून गेलेले आहेत की फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू प्रेझेंट व्हॅल्यू इंटू 1+R⁻n. R सगळे महत्त्व देतात, म्युच्युअल फंड, स्टॉक्स, असे क्रिप्टोज, आणि आजकाल तर काय तू बघशील तेवढे नवीन प्रोडक्ट्स आहेत. बट कधी कधी लक्षातच येत नाही की हा N म्हणजे नंबर ऑफ इयर्स हा एवढा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की जेवढं तुम्ही डिले कराल ना आपली इन्व्हेस्टमेंट, तेवढं आपलं ते आपलं जे कॉर्पस बनण्याची कॅपॅसिटी असते ती कमी होत जाते. मग लोन हे फक्त 7.5-8% होतं. मग ते जर का कंटिन्यू ठेवलं असतं आणि आपण आपले ॲसेट्ससुद्धा क्रिएट केले असते, कारण का आपल्याला पुढे जाऊन असं नाही सांगता येणार आहे माझं लोन चालू होतं म्हणून माझं रिटायरमेंट मी फेस नाही करू शकत, माझ्या मुलासाठी मी शिक्षण नाही देऊ शकत. तर त्यामुळे हे दोन्ही पॅरलल केलं ना तर जास्त अर्थ मिळतो, रॅदर दॅन एक क्लोज करू मग मी नंतर सुरू करू, असं नाही होत. म्हणजे क्लायंट मग त्या ट्रॅपमध्ये अडकत जातो. मग एक घर होतं, मग दुसरं घर होतं, आणि त्याच्यात मग नुसते रिअल एस्टेटचे ॲसेट्स बनतात जे इलिक्विड असतात. आपल्याला लिक्विड ॲसेट्स लागतील. तर त्याच्यासाठी दोन्ही बॅलन्स केलेलं बरं. तर आता मगाशी आपण डिस्कस करताना तुम्ही म्हणालात की इन्शुरन्स पण महत्त्वाचं आहे. तर हे का, कारण आता फॉर एक्झाम्पल मी 22-25 मध्ये घर घेतोय, त्या एजमध्ये माझ्याकडे मला इतकं माहिती की 15 ते 20 वर्ष तरी खूप कमी काही झालं तरी मेजर इश्यूज नाही येणार आहेत. तर ते इन्शुरन्स घेणं महत्त्वाचं आहे का? कारण काय होतं, त्याच वेळी मी काम करतोय, माझ्याकडे जॉबचा पण EMI म्हणजे इन्शुरन्स आहे, सॉरी, बरोबर आहे, तिथून मला काही ना काही कव्हरेज आहे. बरोबर. मग इन्शुरन्स घेणं हे माझ्यासाठी सेपरेट पण हे इम्पॉर्टंट आहे का? आता बघ, इन्शुरन्स म्हणजे 2 प्रकार झाले, बरोबर. एक आला आपला लाईफ इन्शुरन्स म्हणजे स्वतःच्या लाईफला सेक्युअर करणं, आणि एक आला हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आपल्याला काही मेडिकल इमर्जन्सीज आली तर ते कवर करणं. आता दोन्ही सेपरेट आहेत गोष्टी. आपल्याला ऑफिसमधनं लाईफ इन्शुरन्स आणि काही MNCsमध्ये मेडिकल इन्शुरन्स पण आपल्याला कवर्ड असतो. पण काय होतं माहिती आहे, आजकाल तुम्ही ना जॉब स्विच करता आणि हे करणारच, कारण का आपल्याला इन्कम वाढवायचं आहे. अशा वेळेस आहे ना कधी कधी मध्ये ब्रेक घेता किंवा प्रोबेशनवर असता, आणि अशा वेळेस नेमकं कधी कधी क्लायंटला हॉस्पिटलायझेशन किंवा काही विकार होऊ शकतात. हे मी माझ्या अगदी लाईव्ह एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे की माझ्या आत्ता एक क्लायंटनी स्विच ओव्हर केला जॉब आणि मध्ये ब्रेक घेतलेला, आणि त्याच्यात नेमकं त्याच्या काहीतरी हार्ट रिलेटेड इश्यूज झाले आणि अँजिओप्लास्टी करावी लागली, आणि लिटरली ठाण्यात ज्युपिटरलाच 485चा खर्च आला. आता तू सांग, जे इन्व्हेस्टमेंट फ्युचरसाठी केलेले त्याच्यातनं मग पैसे काढून आता म्हणजे साधं 15-16 हजाराचा
प्रीमियम आला असता त्याच्या अगेन्स्ट आपल्याला उगीच एवढ्याचं रिडम्शन टाकावं लागलं. मग इथे आम्ही सांगतो की तुमचा मेडिकल इन्शुरन्स स्वतःचा असलेला कधीही बरा. आता तू म्हणशील मग मेडिकल इन्शुरन्स झाला, चल आम्ही विचार करू शकतो. टर्म इन्शुरन्सचं तर काय, मी तर आता खूपच यंग आहे, पण माझ्याकडे अशा लाईव्ह एक्झाम्पल्स कोविडच्या वेळेसच एवढे एक्झाम्पल्स आहेत जिथे 40 to 44 म्हणजे असं कधी स्वप्नात घरात हाऊसवाईफ, मुलं चांगली शिक्षण, ICSE बोर्ड्स वगैरे, आणि अशा एकदम सडन काही डेथमुळे इतकं म्हणजे रेमंडला फ्लॅट. आता तू असा वेळेस तू विचार कर, पूर्ण घर कोसळलं. आता ते एक माणसाची एक चुकी की आपली फॅमिली सेक्युअर करायला पाहिजे. आपल्या कोणावर ही वेळ येणार आहे ना, ही उद्या तू सांगू शकत नाही. ते ॲक्सिडेंटल असू शकतं, ते नैसर्गिक असू शकतं. तर त्यामुळे थोडंसं कव्हरेज आपल्याला स्वतःला केलं ना तर आपणही पीसफुल राहतो, कारण का आपली फॅमिली सेक्युअर्ड आहे. तर दोघांचंही महत्त्व आपल्या आपल्या ठिकाणी आहे आणि ते असलंच पाहिजे. ते नसलं तर आपला कधी म्हणजे नाही झालं तर उत्तमच, पण झालं तर पूर्ण आपला फायनान्शियल पिरामिडच कोलॅप्स होणार आहे. तर त्याच्यासाठी तो थोडा आम्ही महत्त्व देतो, बाकी क्लायंटचं डिसिजन असतं. आता मी तुला इन्शुरन्सच्याच गोष्टी निघाल्या म्हणून मी तुला सांगते की आता माझं पण ना म्हणजे माझे वडील, मी हार्डली सेकंड इयर इंजिनिअरिंगला असताना वडील गेले. हार्डली मी 18 वर्षाची वगैरे म्हणजे 18-19ची होती लिटरली. म्हणजे त्यावेळेस तर म्हणजे नॉमिनेशन वगैरे पण प्रकार नव्हते. इन्शुरन्सची तर गोष्टच नाही. म्हणजे आम्हाला इंजिनिअरिंग, मला आठवते मी मैत्रिणींच्या झेरॉक्सच्या बुक्सवर मी माझं स्वतःचं इंजिनिअरिंग क्लिअर केलं आहे. माझ्या भावानी पण पूर्ण 4 वर्ष टॉप केले आपलं कॉलेज. पण इथे आम्हाला मग संस्थेकडनं मदत, हे सगळं घेत आम्हाला ते शिक्षण करावं लागलं. पुढे मास्टर्स करायचं होतं, पण ते करता नाही आलं. आता हेच त्यावेळेस त्या काळात तेवढी अवेअरनेस पण नव्हती, पण आताच्या काळात आपल्या मुलांची जी स्वप्न होती, म्हणजे आमच्यामध्ये कॅपॅसिटी होती ते करायची, पण इन्शुरन्स, पैसे, फॅमिलीचा बॅकग्राऊंड, सपोर्टिव्हनेस ते नसल्यामुळे तुला ते शक्यच झालं नाही. तर मग तिथे मी सांगते की माझ्या स्वतःच्या एक्झाम्पलवरनं पण मी क्लायंट्सला अर्ज करते की तुम्हाला जर का घेता आलं तर घ्या. अगदी जिथे स्वस्त मिळत असेल किंवा चांगला टेन्युअर मिळत असेल, त्याचा क्लेम रेशो चांगला आहे, तर अशा पॉलिसीज आपण घेतलेल्या कधीही बऱ्या. प्युअर टर्म ठेवा, म्हणजे काही कॉम्प्लेक्स करू नका त्या प्रोडक्टला. इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स मिक्स करू नका, आणि मग अशा पॉलिसीज तुम्हाला जास्त बेनिफिशियल राहतात. हो, लाईक आता तुम्ही एक्झाम्पल तर खूप छान दिलं, पण ना जसं तुम्ही एक अमाऊंट पण सांगितलं की 15,000 to 20,000चा इन्शुरन्स इयरली जो असतो तो, पण काही लोक 30,000-40,000चा पण पे करत असतात. त्यांच्या टेन्युरिटी आणि एज वाईज ते व्हेरी करतात. पण तरी त्याच्यामध्ये एक क्वेश्चन कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड चालू असतो की ही जी म्हणजे जे आता पे करतायत, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 years झाले, 10 years झाले, ते पे करत जात आहेत एक अमाऊंट, पण तर ते इन्व्हेस्टमेंट केली असती त्याच पैशाची, ते बरं पडलं असतं. नाहीतर ते जे आता पे करतायत त्याचं मेडिकल किट्टी बनवली असते आपण. तर आता कसं आहे माहिती आहे, तुला 5-10 वर्ष तुला कॉन्फिडन्स आहे की मला काहीच होणार नाही आहे आणि तू त्याच्यासाठी इन्व्हेस्ट करतोय, मे बी तू 5-10 लाख जमवशील, पण 2-3 वर्षात हा खर्च आला तर मग आपलं काय? मग झालं ना, आपले जे पुढचे जे काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले ते तर सगळे आपल्याला तोडावेच लागतील. तर ह्याच्यावर ना स्पेक्युलेट करण्यात किंवा ह्याचं ॲझम्पशन करण्यात पॉईंट नाही आहे. जेवढं लवकर घेता येईल तेवढा म्हणजे घेण्यात जास्त सेन्स असतो. पहिलं तर ना इन्शुरन्सच्या वेळेस मी नेहमी माझ्या क्लायंट्सला सांगते, म्हणजे हा एक्सपेरिमेंट करून बघायचा. क्लायंटने आपले डोळे बंद करायचे आणि अशी 3 नावं समोर येत आहेत का बघायची की आपल्याला काही झालं तर आपल्याला, आपले आईवडील सोडू ना, आपल्याला काही झालं तर आपल्याला मदतीला धावून येतील, अशी 3 नावं. आजकाल तू सांग, लाईफस्टाईल असं इतकं डिफिकल्ट झालं आहे, सगळ्यांना आपले आपले खर्च आहेत, आपले आपले EMI आहेत, कोण आपल्याला मदत, म्हणजे इच्छा असते लोकांना, आपले काही एवढे काही आपले, आपण सोशल असतो, आपण मदत करणारे असतो, पण झेपत नाही आजकाल लोकांना. मग त्यावेळेस जर का खरंच आपल्याला छोट्या अमाऊंट्समधनं जर का काही कव्हर होत असेल तर का नाही, म्हणजे कारण का नाही मदत होणार. नातेवाईक वगैरे सगळं आपल्या आपल्या ठिकाणी, मित्र मैत्रिणी सगळं, पण जिथे आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या आपणच उचलल्या पाहिजेत. तर तिथे स्वतःला सेक्युअर्ड करणं फार महत्त्वाचं जातं. टर्म इन्शुरन्स जो आहे तो फार असा महत्त्वाचा आहे, तर हा किती असला पाहिजे? मी तुला एक्झाम्पलनीच सांगते की तुझा समजा एक 20 लाखाचा जसं आपण पॅकेजचा एक्झाम्पल घेतलं, लोकांनी 10 लाखाचं बघावं, तर आता समजा 20 lakhचं पॅकेज आहे, मिनिमम 10 to 15 times. आता ते पण मी का ते सांगते, म्हणजे हे पैसे सपोज असं काही आपल्याला झालं आणि हे पैसे आले तर ते आपण FD किंवा एका सेक्युअर्ड प्रोडक्टमध्ये ठेवून ॲटलिस्ट त्याच्यावर 7% व्याज करून आपलं घर चालू शकतं, आपली फॅमिलीचं सस्टेनेबिलिटी चालू शकते. पण
खरंच आजकाल 10 ते 15% फक्त इन्कम बघून आपल्याला सेक्युअर करणं हे बरोबर नाही आहे. तुम्हाला किती मुलं आहेत, म्हणजे मुलांचा शिक्षणाचा खर्च किती येऊ शकतो, तुमचं लाईफस्टाईल कशी आहे, तुमचे ॲस्पिरेशन्स कसे आहेत, या सगळे फॅक्टर्स बघून तुम्हाला लोन लायबिलिटीज किती आहेत त्याच्याप्रमाणे एक्झॅक्टली आम्ही इव्हॅल्युएट करतो की तुमचा किती लाईफ इन्शुरन्स असला पाहिजे. आणि मग त्याच्याप्रमाणे मग देन क्लायंट डिसाइड्स की किती अफोर्डेबिलिटी आहे. मी लाख सांगेन की तुम्हाला 2.5 कोटी पाहिजे, पण मग तुम्हाला EMI पण अफोर्ड झाला पाहिजे, त्याचा प्रीमियम पण अफोर्ड झाला पाहिजे. मग त्याच्याप्रमाणे कुठेतरी क्लायंट मध्ये गटतात. ओके. आणि ह्याचप्रमाणे हेल्थ इन्शुरन्स हे कसं डिसाईड करायचं? हेल्थ इन्शुरन्सला मात्र अगदी वेगळे क्रायटेरिया जातात. तिथे मात्र तुला क्लेम रेशो कसा त्या कंपनीचा आहे, म्हणजे किती क्लेम्सला त्याला कंप्लेंट्स आहेत. त्याच्यानंतर मेन म्हणजे तू एकदम म्हणजे तुझे जे आता हॉस्पिटल, आता जसं आता आम्ही ठाण्यात राहतो तर आम्हाला आमचे जे नियर बाय हॉस्पिटल जिथे आपले उपचार होतात ते कवर्ड आहेत की नाही, म्हणजे हॉस्पिटलायझेशन लिस्ट, मग ते सगळं. मग नंतर जसं मी सांगितलं क्लेम रेशो, तुझं हॉस्पिटलची लिस्ट, नंतर तुझं जेवढं तू ट्रान्सपरंट असशील, म्हणजे तुझे जे काही प्री एक्झिस्टिंग वगैरे काही जे क्लॉजेस म्हणजे असतील ते डिक्लेअर करून अगदी ट्रान्सपरंटली तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे. मग त्यावेळेस मग तुम्हाला खात्री असते की आपल्याला काही उद्या जाऊन झालंच, आपला क्लेम टाकायची वेळ आली तर आपल्याला ते सेटल होणार आहे, म्हणजे कॅशलेस सेटल होणार आहे. मग ह्या फॅक्टर्स बघूनच मग, नाही तर लोक काय करतात माहिती आहे का, या कंपनीचा स्वस्त आहे प्रीमियम, या कंपनीचं असं आहे, म्हणजे ना खूप बायस्ड असतात आणि मग ऑनलाईनच जाणार, मग इथूनच स्वस्त. इथे स्वस्त नाही, इथे आपल्याला क्लेम सेटल झाला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, आपण कमी घ्यायला जातो. हो, डॉक्युमेंटेशन मध्ये हे म्हणजे बरेच खूप कॉम्प्लेक्स, म्हणजे मी बघते की क्लायंटचे मग रिजेक्शन येतात आणि मग त्यांना असं वाटतं अरे मी इतके वर्ष प्रीमियम भरत होतो आणि हा वेस्ट गेला. कारण की इतके हिडन क्लॉज नाही म्हटलं तरी असतात ह्या ह्याच्यात. तर तिथे तुम्हाला प्रॉपर ॲडवायझरच हवा शक्यतो, जो तुम्ही ट्रस्ट करू शकता. मग तिथे तुम्हाला जर का ते जे गाईड करणार ना, कारण का नंतर क्लेम पण तेच सेटल करणार आहेत ना, तर तिथे तो फरक पडतो. एखाद्या व्यक्तीला रिटायरमेंटची प्लॅनिंग जर करायची, बरोबर, ती कशी करायची? रिटायरमेंटची प्लॅनिंग आहे ना, तुम्ही जेवढं लवकर सुरुवात करेल तेवढं तुझं सुरळीत जाणार. आता अगदी आपण मी एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला जास्त क्लॅरिटी मिळेल. एखादा 50 वर्षात तुम्ही रिटायरमेंटचा कॉर्पस जमा करायला बघताय. आता आधी आपण बघावं कॉर्पस कसा कॅल्क्युलेट करावा. रिटायरमेंट कॉर्पस एक्झॅक्टली हा किती असावा? रिटायरमेंटचा कॉर्पस क्रिएट करताना मी क्लायंटला ना सिम्पल फॉर्म्युला वापरायला सांगते. म्हणजे आता समजा तुमचा महिन्याचा खर्च आहे 50,000, त्याला मल्टिप्लाय बाय 12, म्हणजे 12 महिने असतात, तर 6 लाखाचा तुमचा खर्च झाला. त्याला जर का आपल्याला चांगली लाईफस्टाईल पाहिजे, म्हणजे चांगले ॲस्पिरेशन्स आहेत, आपल्याला चांगली लाईफस्टाईल पाहिजे, तर त्याला 50 ने मल्टिप्लाय करावा, म्हणजे झाले 3 कोटी. आता 3 कोटी हा तुझा एक डिसेंट कॉर्पस रेडी झाला. आणि अगदीच जमत नाही आहे, खूपच मला टाईट आहे माझं, म्हणजे मला एवढे नाही जमणार, तर मग आपण 25 ने मल्टिप्लाय करावं, म्हणजे झाले 1.5 कोटी. म्हणजे हा तुझा मिनिमम रिटायरमेंट कॉर्पस झाला, हा तुला डिसेंट झाला. ह्याच्यावरती पण क्लायंटला बाहेरचे वेकेशन्स वगैरे करायचे असेल तर अजून लागतात. आता समजा 3 कोटी आपल्याला अचीव करायचे आहेत आणि तू 50ला सुरुवात केली तर तुला 1,35,000 इन्व्हेस्टमेंट सुरू करायला लागेल 10 वर्षांसाठी 12%. आता लोक म्हणतील एकदम मी 1,35,000 आणायचे कुठून मॅडम, मला एवढे खर्च, माझ्या मुलांचं शिक्षण येत आहे. पण हेच जर का त्यांनी 30 वर्षाचे असताना 10,000च्या SIPने सुरुवात केली असती ना, ते इझिली अचीव झालं असतं 3 कोटीच्या कॉर्पसला. तर कळलं, तुझे इथे 10,000ची SIP, इथे 1,35,000ची SIP. मग तो आम्ही सांगतो की तुम्हाला कंपाऊंडिंग व्हायला रिटायरमेंट प्लॅनिंगला जेवढं लवकर, आणि हेच जर का तुम्ही 18 वर्षाचे असाल, तुम्हाला 2 ते 3,000च्या SIPने काम होणार आहे. म्हणून मग ती एक सुरळीत, म्हणजे जे SIPला आपण महत्त्व देतोय तर त्याच्यासाठी आहे. तुम्हाला एक मोठं कॉर्पस क्रिएट होतो आणि रिटायरमेंट प्लॅनिंगला वेळ दिल्यामुळे तिकडे तुम्हाला एक म्हणजे आपला इन्व्हेस्टमेंट बरोबर एक चांगला इंटरेस्ट कंपोनेंट सुद्धा दिसतो. आणि मग ते त्याला वेळच ह्याच एक पर्याय, एक हॅपी रिटायरमेंटचा अमाउंट पण. हो, म्हणजे आता माझ्याकडे ज्यांनी अगदी छोट्या छोट्या अमाऊंट्सनी सुरुवात केली आहे ना, ते आता 7 आणि 8 कोटीवर बसलेत. म्हणजे लिटरली 2014ला एक क्लायंट आलेले आणि म्हणजे इंडियाच्या बाहेर राहत होते आणि अगदी त्यावेळेस म्हणजे विश्वास नव्हता, भीती वाटत होती, FD कायम केलेली, म्हणून 5,000च्या SIPने सुरुवात केली. मग नंतर हळू 10 ते 5चे 10, 10चे 25, 25चे 50 असं करत गेले. रिटायरमेंटला मला त्यावेळेस सांगितलेलं, प्रज्ञा 3.5 कोटी पण झाले ना, आय विल बी व्हेरी हॅपी. हां, आणि आज आहे ना त्यांचा लिटरली 6.7 CRचा पोर्टफोलिओ आहे. मी जेव्हा पण बघते इन्स्टा त्यांचं म्हणजे प्रोफाईल,
कधी ग्रीसला असतात, कधी इटलीला असतात. म्हणजे सी द एन्जॉयमेंट दे हॅव. आता थोडंसं बॅलन्स केलं त्या काळात. आता किती सेफ रिटायरमेंट आहे. मग ह्या गोष्टींना आम्ही थोडंसं प्राधान्य देतो. म्हणजे तुम्हाला ना आपल्याला पुढचं लाईफ पण एन्जॉय करायचं आहे आणि आत्ताचा लाईफ आपल्याला कॉम्प्रोमाइज पण नाही करायचा आहे. याचा दोघांचा मध्य गाठायचा आहे आणि मग त्याच्यात मग आम्ही एक्झॅक्टली मध्ये येतो. एक बेसिक एज काय असली पाहिजे जिथे तुम्ही हा विचार करू शकता? आता मी जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे सुरू करून घेते ना क्लायंटचं, तर ह्याच्यात हा फॅक्टर घेतो. तर तो ज्या एजमध्ये, आता नॉर्मली मी बघते की क्लायंट 27, 28, 32 यात शक्यतो इनिशियल स्टेज घेतात. म्हणजे कारण का सुरुवातीला ना तुला पगार पण तेवढा नसतो, तुला वेकेशन्स, तुला कार, तुला आयफोन ह्या गोष्टींमध्ये जास्त अट्रॅक्शन असतं आणि त्याच्यात काही चुकीचं पण नाही आहे. कधी जगणार आपलं आयुष्य? तर नॉर्मली 27-28ला लोक प्लॅनिंग सुरू करतात थोडी सिरियसली. आणि जेवढं म्हणजे शक्यतो हे 40च्या आत झालंच पाहिजे. एकदा तुम्ही 40शी उलटली की तुमची SIPची व्हॅल्यूज मी बघतीये 70, 80, 1 लाख. आणि मग लोकांना सगळं EMI हे सगळं झेपून ना एवढ्या मोठ्या SIPs करणं मग कठीण जातं. मग तुम्हाला तसं पॅकेज पण असलं पाहिजे. म्हणून शक्यतो जर का 18 असताना 1,000-1,500 म्हणजे आपण मॉलमध्ये घालवतोच ना एखादा मूवी बघण्यात, अशीच अमाऊंट जर का ह्याच्यात लावून टाकली आणि ती वाढवून दिली तर काय हरकत आहे. पण ते मॅच्युरिटी यायला वेळ लागते. आणि समजा आता आमच्याकडे फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर आम्ही छोटीशी अमाऊंट त्याला डेडिकेट करूनच टाकणार. तर तसं आहे. नाही तर 27-28 पर्यंत तरी क्लायंटनी कन्सिडर केलं पाहिजे. आता तुम्ही मगाशी म्हणालात की त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने 3 CRचा तुमचा कॉर्पस रेडी झाला. आता पेन्शन तर आता नाहीये, मग हे कसं मला ते घेऊ शकतो मी ते पैसे? आता कसं म्हणजे खूप सुंदर जसं आपण SIP करतो, SWP त्याच्यापेक्षा पण पॉवरफुल जाते आणि बरंच अवेअरनेस आता त्याच्याबद्दल आलेला आहे. आता 3 कोटीचा सपोज आपला कॉर्पस झाला तर क्लायंट इझिली 1.5 लाखापर्यंतचं महिन्याला, 1.5 पेक्षा पण वरती, पण आपण सेफगार्ड म्हणून 1.5 लाखाचं महिन्याला पेन्शन त्याच्यातनं काढून घेऊ शकतो. पुढे जाऊन ते जसं इन्फ्लेशन वाढेल ती अमाऊंट आपण वाढवत सुद्धा जाऊ शकतो. आणि मी बघते क्लायंटचा ना तो 3 कोटीवर पण नाही राहत. तो पण कॉर्पस पुढे वाढत जातो, जो आपल्याला आपल्या फ्युचर, आपल्या मुलांना किंवा आपण समजा आपल्याला काही झालं तर आपल्या फॅमिलीला ते पैसे मिळू शकतात. सो अशी इतकी सुंदर अवेलेबिलिटी म्युच्युअल फंडमध्ये आहे, जे लोक आता माझे मी क्लायंट्स बघते बरेच जण ते उपभोगत आहेत. आणि डिसेंट रिटर्न्स मिळून सुद्धा तुला रेग्युलर कॅश फ्लोज मिळत आहेत. हार्डली काय टॅक्सेशन येतं यांना. तर असे पर्याय आजकाल आपल्याला इझिली अवेलेबल आहेत. आता त्याच्यात पण ना कितीतरी मी असे एक्झाम्पल पण बघते, कारण क्लायंटनी रिअल एस्टेट खूप घेऊन ठेवलेले असतात. आता कालच एक क्लायंट आलेला, त्याचे ना 4 प्रॉपर्टीज, म्हणजे लिटरली महालक्ष्मीला 2 प्रॉपर्टी, असं सगळं. पण काय होतं आहे, कधी रेंटल चढतच नाही आहे, कधी मेंटेनन्सच खूप जातो आहे, नंतर भाडेकरूच त्रास देतो आहे. मग मला म्हणत होता मेरा मालाड का एक प्रॉपर्टी आहे मॅडम, 70 लाखाची प्रॉपर्टी आहे. आता मला त्याच्यातनं ना फक्त 16,000 हा रेंट येतो आहे, त्याच्यातनं मी 2,000चा मेंटेनन्स भरतो आहे, माझ्या हातात 14,000 येतात. मी म्हणजे काय करू, म्हणजे मला ते एवढे, एक तर प्रॉपर्टी ते जास्त मला काही मॅनेज होत नाही आहेत. आता कसं, मी म्हटलं आता समजा ते 70 लाखाचं आपण प्रॉपर्टी विकली, त्याच्यातनं जे काही टॅक्सेस आहेत ते पण आपण पे केले आणि आपल्या हातात समजा 65 जरी आले, त्याच्यातनं आपल्याला इझिली 40,000-1,000चं विड्रॉल घेता येईल महिन्याला. म्हणजे तुला रेग्युलर कॅश फ्लोज, मग तुला टेनेंट बघायची गरज नाही, तुला मेंटेनन्स द्यायची गरज नाही, तुला रेग्युलर कॅश फ्लोज येणार. पुढे जाऊन तुझे ते 65-70 पण वाढण्याचे चान्सेस आहेत. सो मग असे एकदम सुरळीत मेथड्स आपल्याला कॅरी आउट करता येतात. आणि मग क्लायंटला ज्या काही असे काही प्रश्न असतील ते आम्हाला कन्सल्ट करून ते प्रॉपरली आपण सगळं एक्सेलमध्ये अगदी वर्कआउट करून क्लायंटला दाखवतो. मग त्याच्यात क्लायंटला बरंच क्लॅरिफिकेशन मिळतं. तर ऑलरेडी सरकारची जी नॅशनल जी स्कीम आहे पेन्शनची, ती तर आहेच, पण ह्या सकट ज्यांच्याकडे पण हे पेन्शनचे स्कीम्स आहेत त्यांना पण गुंतवणूक करणं हे गरजेचं आहे का, आणि जर असेल तर मग का? NPS ही खूप सुंदर प्रोव्हिजन करून दिलेलं आहे इंडियन गव्हर्नमेंटनी. म्हणजे ह्याच्यात ना तुम्हाला एकतर इक्विटीसारखे रिटर्न्स पण मिळतात आणि तुम्हाला एक चांगला कॉर्पस पण ह्याच्यातनं मी बघतोय क्लायंटचा बनतोय. आणि बरेचशा कंपनींचे एम्प्लॉयर्स पण ह्याच्यात कॉन्ट्रीब्युशन्स देत आहेत क्लायंट्सबरोबर. सो हे क्लायंटनी डेफिनेटली कन्सिडर केलं पाहिजे. जरी एम्प्लॉयर नसेल तरी स्वतः पण NPS आपलं असलं पाहिजे.
EPF असतो, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यातनं पण मी बघते की लोक ना त्याला म्हणजे कितीतरी असं जण सांगतात की अरे वो निकाल दो आणि म्युच्युअल फंडमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करा. चुकीचं डिसिजन वाटतं मला, कारण का हे डेट इन्स्ट्रुमेंट्स ना आपल्या जागी असले पाहिजेत. आता त्याचं जे कंपाऊंडिंग पुढे जाऊन खेळणार आहे आणि त्याचे टॅक्स फ्री रिटर्न्स येणार आहेत, हा तुझा जवळजवळ कधी कधी अर्धा ते 60% सुद्धा क्लायंटचा रिटायरमेंट कॉर्पस क्रिएट करतोय. म्हणजे NPS, EPF, PPF, तर हे आपल्या आपल्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि त्याचा जो मग नंतर शॉर्टफॉल असेल तो मग आपण SIPनी आणि मग ते जे कॉर्पस होणार आहे ते नंतर आपण SWPनी क्लायंटला पेन्शनला आपण मदत करतो. तर तसं सुरुवातीपासूनच आपल्याला थोडीशी SIP आणि बाकीचे हे असे 60-40 किंवा 40-60चं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर होतात. आता कुठल्याही क्लायंट्सला असा समजा आपला पॉडकास्ट बघतात आणि त्यांना काही क्वेरी आहे की बाबा मला माझा रिटायरमेंट कॉर्पस किती असला पाहिजे किंवा मॅडम माझा फायनान्शियल प्लॅनप्रमाणे माझी शॉर्टफॉल्स किती आहेत, तर एक्झॅक्टली क्लायंटने आपल्याला अप्रोच करावं तर आणि आम्ही एक्झॅक्टली तर क्लायंटला फायनान्शियल प्लॅन बनवून देऊ. सो आम्ही गायडन्स द्यायला म्हणजे मार्गदर्शन द्यायला आहोतच. पण आता कसं आहे, मी तुम्हाला सांगतो मी खूप कन्फ्यूज आहे. मला तुम्ही SIP बद्दल सांगितलं, बरोबर, मला तुम्ही इन्शुरन्सचं इम्पॉर्टन्स सांगितलं, बरोबर, त्यानंतर रिटायरमेंटचं पण तुम्ही मला सांगितलं. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी कन्फ्यूज काय, तर मी काय स्टार्ट करू? SIP केल्यानंतर मला माहिती पडते ना मला रिटायरमेंट पण करायचं आहे, मला इन्शुरन्स पण घ्यायचं आहे. ह्या सगळ्यांमध्ये माझी लाईफस्टाईल वेगळी चालू आहे, त्याचे एक्सपेन्सेस वेगळे आहेत. मला आता तुम्ही सांगा मी काय करू ज्याच्याने माझा हा सगळा एक सिम्पल स्मूथ वेनी माझा हँडल होईल. म्हणजे बरं, आपण एक सिम्पल, मी आता अगदी 10-15 हजाराचा पगार असेल ना त्यांनी तर आधी आपलं ॲक्टिव्ह इन्कम वाढवावं. तर आपण ते एक्झाम्पल नाही घेऊ शकणार. आपण एक 50 हजाराचं तरी एक्झाम्पल, तुला तिथे काहीतरी इन्व्हेस्टमेंट सुरू करता येतात तुला. तर आता 50 हजाराचा समजा तुझा अर्निंग्स येतात, तर तुझे घरात 15-20 हजार रुपयाचा खर्च असणार. समजा आईवडिलांना 5-10 हजार रुपये द्यावे लागले, स्वतःच्या लाईफस्टाईलवर एक 5 हजार गेले, आता तुझ्या हातात समजा 15 हजार रुपये उरत आहेत. त्या 15 हजारातनं आपण जे आपलं नियर टर्म गोल आहे, म्हणजे आता घर तर येणारच त्याच्यात, मग ते घरासाठी समजा आपण 10 हजार बाजूला करायला गेलो, तर त्यानंतर तुझ्या 5 हजार उरले, त्याच्यात तू स्वतःचं एक 2 हजार रिटायरमेंटसाठी बाजूला कर, 3 हजार तुझ्या कारसाठी बाजूला. आणि असे ना तुमचे जसे जसे पगार वाढत जातात तसं आम्ही प्रॉपरली क्लायंटचं आयोजन करून घेतो. मग त्याच्यातच आपण स्टेपअप करत राहायचं. म्हणजे आता समजा आपली SIP 15 हजाराची चालू आहे, पुढच्या वर्षी आपण बघायचं की ती ॲटलिस्ट बाबा एक 1.5 हजारांनी तरी वाढली पाहिजे 10% स्टेपअपनी. आणि मी बघितलं आहे क्लायंट 15 हजार नाही, मग ते 15चे 20, 20चे 25 अशा हळूहळू ते क्लायंट्स वाढवत जातात. म्हणजे माझ्याकडे लिटरली अगदी 1 हजाराच्या SIP पासून 7 लाखाच्या SIP पर्यंत महिन्याला SIP करणारी लोक आहेत. तर त्यामुळे अवेअरनेस बराच आहे ह्याच्यात. आणि मग तसे पोर्टफोलिओ पण क्लायंटचे झालेले आहेत. मग तुम्ही मला ते मॅनेज करून दाखवणार. बरोबर, कारण का त्यात आहे ना जे म्हणजे आता आपण बघ, जसं तू काही बरं नाही आहे, आपल्याला माहिती आहे डोकं दुखतंय, म्हणजे तू क्रोसिन घेऊच शकतो, पण असं म्हणजे कशाला दुखतंय आपल्याला एक भीती असते मनातनं. मग डॉक्टरांकडे गेलो, म्हणजे एक फॅमिली डॉक्टरला अप्रोच केलं. इन्व्हेस्टमेंटचं पण जेव्हा आलं ना, मी बघितलंय जे प्रॉपरली ट्रान्सपरंट होऊन आपल्या फायनान्शियल प्लॅनरशी डिस्कशन करून जे ॲसेट्स क्रिएट करतात ना त्याला जास्त मिनिंग मिळतो. आणि त्यांचे कॉर्पस खूप मोठे, म्हणजे आता माझ्याकडे मी एक्झाम्पल क्लायंटला झूमवर वगैरे कनेक्ट करताना दाखवते की ह्याचे इतके कोटी झाले तिथे, ते म्हणतो मॅडम क्या सब CRs में बात करोगे क्या. पण आता झालेत ना लोकांचे, आता ते कसे झाले, ते एकट्याला जमलं असतं का. आपण डायरेक्टमधनं ग्रोमधनं झिरोदामधनं सुरुवात करतो, पण एकदा 25 लाख 30 लाख 35 लाख झाले की अरे मग हे बरोबर आहे का, मग हा फंड घेऊ का तो फंड घेऊ, मग माझ्या मित्राने हा घेतलेला, मग ह्या सगळ्या कन्फ्युजन्समध्ये मार्केट पडलं की पैसे काढून घेऊ का, मग ह्याच्यात टाकू का, ह्या त्यांना क्लायंटचा पोर्टफोलिओ नाही बनत. मग तिथे तुम्हाला मग असं वाटतं नाही कोणीतरी मला जर का गायडन्सला असतं ना तर मग परफेक्ट झालं असतं. मग लोन घेऊ किंवा मग लोन किती घेऊ, मग मी आता डाऊन पेमेंट करू की मी ते इन्व्हेस्टमेंट करू, अशा बऱ्याचशा ना आपल्या माइलस्टोन जेव्हा आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या चालतात इतक्या चेंजेस होतात आपल्याकडे. मग त्या एक ह्याला तुला जर का गायडन्सला प्रॉपर पर्सन असेल ना तुझा कॉर्पस खूप मोठा बनणार आहे. आणि ते मी माझ्या क्लायंट्सबरोबर खूप अनुभवते. तर त्याच्यात अगदी काही क्रेडिट माझं नाही, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकले त्याच्यामुळे ते, पण ते ॲटलिस्ट त्यांना सुरुवात तरी मिळाली आहे त्याची. आता जे पॉडकास्ट पाहतायत, जर त्यांनी आता तुम्हाला मेसेज केला, मी नंबर तुमचा मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही त्यांना एक क्विक कॅल्क्युलेशन पाठवू शकाल का. बरोबर, आता जेव्हा त्यांनी आपल्याला सपोज मला कॉन्टॅक्ट केलं, एक तर माझी टीम त्यांच्याबरोबर रीच आउट होते, आम्ही एक त्यांना डेटा कलेक्शन फॉर्म पाठवतो
तो ते भरून पाठवतात, कारण का त्यांचे कॅश फ्लोज मला कळायला लागतात, त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स, त्यांचे फ्युचर गोल्स हे आम्हाला कळायला लागतात. आम्ही मग 1-2 दिवसात त्यांना ते प्लॅन पाठवतो, त्यांच्याबरोबर पर्सनली कनेक्ट करतो आणि प्रॉपरली त्यांना गायडन्स देऊन वर आम्ही कशी रिव्ह्यू सिस्टम आहे आमची, कसे क्लायंटचे पैसे झालेत, काय टक्के मिळालेत क्लायंटला, कारण का ना लोक विश्वास नाही ठेवत आहेत. म्हणजे मी जेव्हा म्हणते की 5 कोटी झालेत, 7 कोटी, काही पण बोलतात मॅडम. तर असं नाही, तुम्ही लाईव्ह या ना, बघा खरंच झालंय की नाही ते एक्सपिरियन्स करा. आणि मग माझ्या क्लायंटच्या तर नंबर्स आहेतच, एवढ्या लोकांचे आता अचिव्हमेंट झालेले आहेत, तर ते नंबर्स आम्ही क्रॉस रेफरन्सला देतो. आणि मग अशा वेळेस आहे ना क्लायंट्सला मग तो ट्रस्ट फॅक्टर पण तेवढाच बसतो. कारण का ऑनलाईन करायचं म्हटल्यावर तुमचे पैसे आहेत ते, म्हणजे आपण खूप मेहनतीने ते कमवलेले असतात, ते कोणावर तरी विश्वास ठेवून ते देणं इट इज अ टास्क. तर त्यामुळे तो विश्वास बसलाच पाहिजे, कारण का जोपर्यंत ट्रस्ट नाही ना, मी बघते क्लायंटचे पैसे नाही वाढत. आता माझ्याकडे अगदी 25,000 तुझ्या अकाउंटला आले तरी तू विचार करणार, अरे मॅडम काय करू, म्हणजे मी तुला असे लिटरली क्लायंट्सला मेसेजेस दाखवते की मॅडम इसका क्या करना है, मग आम्ही गाईड करणार. आणि माझ्याकडे परत 12 लोकांची टीम आहे, सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट म्हणजे CFAs आहेत, मी स्वतः CFE आहे. तर त्याच्यामुळे क्लायंटला डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट मिळतो. ओके, त्याच्याचमुळे आज CR मध्ये बॅलन्स आहेत तुमच्या क्लायंट्सचे. थँक्यू सो मच मॅम, खूप छान माहिती दिली. आणि खरंच लोक कन्फ्यूज असतात, कारण इतक्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, करणार कुठे इन्व्हेस्टमेंट, कशात करायची, या सगळ्या गोष्टींना घेऊन प्रश्न हा असतोच. तर बऱ्याच लोकांचे प्रश्न आज कव्हर पण झालेत. आणि तुम्हालाही अजून काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, आपण ट्राय करूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ते कव्हर करण्यासाठी. धन्यवाद मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली, कारण म्हणजे कसं आहे, मी माझ्या नॉलेजमधनं आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्समधनं जर का क्लायंटला म्हणजे समोरच्याला काही कॉन्ट्रीब्यूट करू शकली तर त्याच्यात मला आनंदच आहे. बाकी आपल्या पॉडकास्ट व्ह्युअर्सला जे काही प्रश्न असतील, माझा नंबर तर मी देणारच आहे, कमेंट्समधनं ते कळू शकतात, व्हॉट्सॲपवर माझ्याशी कनेक्ट करू शकतात. आणि लोक म्हणतात की इन्फ्लुएन्सर्सबरोबर आम्हाला कॉन्टॅक्ट करणं फार कठीण जातं, एकदा आमच्याबरोबर कनेक्ट करून तर बघा की खरंच आम्ही तुमच्यापर्यंत रीच आउट करतोय की नाही, आणि मला खात्री आहे की त्यांना नक्कीच आम्ही प्रतिसाद देऊ. हो बरोबर आहे. मलाही जे क्वेश्चन्स होते आज मी ट्राय केले कव्हर करण्यासाठी, मला पण मध्ये मध्ये क्वेश्चन्स होते, कारण हे सगळ्यांसोबत होतं. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मॅमना, मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर मेन्शन केला आहे. थँक्यू सो मच परत एकदा. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.